जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या 30 ते 33 श्लोक यांचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत. श्लोक 30. देही नित्यम वध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् वर्णानि भूतानि न त्वं शोचितुर्मसि. मनुष्य, देवता, पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादी स्थावर जंगम संपूर्ण प्राण्यांच्या शरीरामध्ये हा देही नित्य अवध्य अर्थात अविनाशी आहे. अवध्य हा या शब्दाचे दोन अर्थ होतात. याचा वध करू नये आणि याचा वध होऊ शकत नाही. जसे गाय अवध्य आहे अर्थात केव्हाही कोणत्याही अवस्थेत गायीची हत्या करू नये, कारण गायीच्या हत्येत मोठे पाप आहे, दोष आहे. परंतु देहीच्या विषयात देहीचा वध करू नये या अर्थापेक्षा या देहीचा वध कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही आणि कोणीही करू शकत नाही. विनाशम व्यय शास्य न कंचित कर्महसी तस्मात् वर्णानि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. म्हणून तू कोणत्याही प्राण्यासाठी शोक करू नये, कारण या देहीचा विनाश कधीच होऊ शकत नाही आणि विनाशी देह क्षणमात्रही स्थिर राहू शकत नाही. येथे सर्व भूतानी पदात बहुवचन देण्याचा आशय असा आहे की कोणीही जीव शिल्लक राहू नये, अर्थात कोणत्याही जीवासाठी शोक करू नये. शरीर विनाशीच आहे, कारण त्याचा स्वभावच नाशवान आहे. ते क्षणाक्षणाला नष्ट होत आहे. परंतु जे आपले नित्य स्वरूप आहे त्याचा कधी नाश होत नाही. जर या वास्तविकतेला जाणले तर मग शोक होणे संभवच नाही. श्लोक 31. स्वधर्ममपि चावेक्ष न विकर्मितुमर्हसि धर्म्याद्धि युद्धाच्छेयो न्यत्यत्रियस्य क्षत्रियस्य न विद्यते. हा स्वयं परमात्म्याचा अंश आहे. जेव्हा हा शरीरी तादात्म्य करतो तेव्हा तो हा स्वला अर्थात आपणाला जे काही मानतो त्याचे कर्तव्य स्वधर्म समजले जाते. जसे कोणी आपल्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र मानतो तर आपापल्या वर्णोचित कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म असतो. कोणी आपल्याला शिक्षक अथवा नोकर मानतो तर शिक्षक अथवा नोकराच्या कर्तव्याचे पालन करणे त्याचा स्वधर्म आहे. कोणी आपल्याला कोणाचा पितो अथवा पुत्र मानतो तर पुत्रासाठी किंवा पित्यासाठी आवश्यक त्या कर्तव्याचे पालन करणे हा त्याचा स्वधर्म आहे. येथे क्षत्रियाच्या कर्माला धर्म म्हटले गेले आहे. क्षत्रियाचे कर्तव्य कर्म युद्धापासून विमुख न होणे. अर्जुन क्षत्रिय आहेत. युद्ध करणे त्यांचा स्वधर्म आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जर स्वधर्माचा विचार केला तरीही शास्त्रधर्मानुसार तुझ्यासाठी युद्ध करण्याचे योग्य आहे. आपल्या कर्तव्यापासून तू केव्हाही विमुख होता कामा नये. धर्ममय युद्धापेक्षा अधिक क्षत्रियासाठी दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्म नाही. अर्थात क्षत्रियासाठी क्षत्रियाच्या कर्तव्याचे अनुष्ठान करणेच मुख्य काम आहे. अर्जुनाने 7व्या श्लोकात प्रार्थना केली होती की
आपण माझ्यासाठी निश्चित कल्याणाची गोष्टी सांगा. त्याच्या उत्तरात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कल्याण तर आपल्या धर्माचे पालन केल्यानेच होईल. कोणत्याही दृष्टीने आपल्या धर्माचा त्याग कल्याणकारक नाही. म्हणून तू आपल्या युद्धरूप धर्मापासून विमुख होता कामा नये. श्लोक 32. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वार मपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. पांडवांशी दूत खेळताना दुर्योधनाने ही शर्त ठेवली होती की जर तुम्ही दूतामध्ये हारले जाल तर तुम्हाला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल. 13व्या वर्षानंतर आपल्याला राज्य मिळेल. परंतु अज्ञातवासात जर तुम्हाला शोधून काढले तर तुम्हाला पुन्हा 12 वर्ष वनवास भोगावा लागेल. दूताच्या त्या अटीनुसार पांडवांनी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगला. त्यानंतर तेव्हा त्यांनी आपल्या राज्याची मागणी केली. त्या दुर्योधनाने असे म्हटले की मी युद्ध केल्यापासून सुईच्या आकारावर बसेल इतकीही जमीन देणार नाही. दुर्योधनाने असे म्हटले तरीही पांडव वारंवार संधीचा प्रस्ताव पुढे टाकला. पण दुर्योधन दुष्ट होता. त्याने तो प्रस्ताव स्वीकारला नाही. प्रस्ताव म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे युद्ध तुम्हाला आपोआप प्राप्त झाले आहे. आपोआप प्राप्त झालेल्या धर्ममय युद्धात जे क्षत्रिय शूरवीरतेने लढत असता प्राणास मुक्तात त्यांच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा कायम खुला आहे. असे धर्ममय युद्ध झाले ज्याला प्राप्त झाले आहे ते क्षत्रिय फार सुखी असतात. तेथे सुखी म्हणण्याचे तात्पर्य आपल्या कर्तव्याचे पालन करण्याचे जे सुख आहे ते सुख सांसारिक भोगांना भोगण्यात नाही. म्हणून मनुष्याला जे बी कर्तव्य मिळाले आहे ते आपण मनापासून करणे गरजेचं आहे. सांसारिक भोगांचे सुख तर पशुपक्षी यांनाही होते, परंतु ज्यांना कर्तव्य पालनाचा अवसर मिळाला आहे त्यांना फार भाग्यशाली समजावे. श्लोक 33. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मकीर्ती च हित्वा पापमवाप्स्यसि. या ठिकाणी अथ अव्यक्त पक्षांतराविषयी आले आहे आणि चेत हे शक्यता अशी अर्थाविषयी आले आहेत. त्यांचे तात्पर्य माझे असे निश्चित मत आहे की जरी तू युद्ध वाचून राहू शकणार नाहीस तरी आपल्या क्षात्र धर्माला अनुसरून तू युद्ध करशीलच. तरी पण असे मानू की तू युद्ध करणार नाहीस तर तुझ्या क्षात्रधर्माचा त्याग होईल. क्षात्रधर्माचा त्याग झाल्याने तुला पाप लागेल आणि अपकीर्ती होईल. आपोआप प्राप्त झालेल्या धर्मरूप कर्तव्याचा त्याग करून तू काय करशील? आपल्या धर्माचा त्याग केल्याने तुला परधर्म स्वीकार करावा लागेल, ज्यामुळे तुला पाप लागेल. युद्धाचा त्याग केल्यामुळे दुसरे लोक असे म्हणतील की अर्जुनासारखा शूरवीर सुद्धा मृत्यूला घाबरला आणि त्यामुळे तुझी कीर्ती नष्ट होईल. अशा प्रकारे 33 श्लोकाचा अर्थ संपत आहे. आणि व्हिडिओ देखणाऱ्या मित्रांना याचं विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपण पुढील सर्व श्रीकृष्णाने सांगितले दिव्य ज्ञान आपल्याला ऐकता येईल, पाहता येईल. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.